कोण होतीस तू, काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून. तर आता इथे सुलक्षणा आपल्या खोलीमध्ये येते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती लाईट चालू करते. तर आता खूप थकलेली असते ती. तेवढ्यातच तिला आरशावरती काय लिहिलेलं दिसतं बघा प्रेक्षक हो. तर त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं, उदयचा नंबर आलाय, एकदा वाचला नशिबाने पण आता परत नाही, एक एक करून सगळे जातील, असं लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो आरशावरती. तर खूप घाबरते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. खूप जास्त रडायला येतं आता तिला. यश यश असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरी यश असं म्हणत ती बाहेर पळत येते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. यश कावेरी यमुना उदय असं ओरडायला लागते सुलक्षणा घाबरून. सगळे येतात बघा पळत प्रेक्षक हो. काय झालं म्हणत बघा प्रेक्षक हो. अगं काय झालं, एवढे घाबरलेस का तू, असं म्हणते आता इथे यमुना. हो बोला ना काहीतरी वहिनी, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. माझ्या खोलीच्या आरशावरती कुणीतरी काहीतरी लिहिलंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता इथे ती बाई सुद्धा येते. काय लिहिलंय असं म्हणते आता इथे कावेरी. उदय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तुझ्या जीवाला धोका आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता सगळेजण घाबरतात बघा प्रेक्षक हो, उदयच्या जीवाला धोका आहे म्हणून. काय असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. तर आता खूप रडायला लागते सुलक्षणा उदयला मिठी मारून बघा प्रेक्षक हो. अहो पण वहिनी आपल्या आरशावर असं कोण लिहिणार आहे असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक हो. मला नाही माहित असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तुम्ही चला असं म्हणून सगळ्यांना पळून जाऊन आत घेऊन जाते बघा प्रेक्षक हो पळत पळत. तर आता इथे मज्जा येणार आता सुलक्षणा. तुला घाबरलेलं बघायचंय मला असं म्हणते आता ती. तर आता सगळेजण बघायला येतात तर ते पुसलेलं असतं बघा प्रेक्षक हो आरशावरचं. तर आता सुलक्षणाला धक्का बसतो, हे कसं काय कोणी पुसलं म्हणून. तर आता ती हात लावून बघायला लागते बघा प्रेक्षक हो काय चाललंय म्हणून. हे असं कसं झालं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. याच्यावर लाल रंगाने लिहिलेलं होतं, मी माझ्या डोळ्याने बघितलंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे ती बाई पण बघत असते बघा प्रेक्षक हो. तर हा मिरर तर एकदम क्लीन आहे असं म्हणतो आता इथे योग. मा अगं ज्याने कोणी आशावर लिहिलं त्याने एवढ्या कमी वेळा ते पुसलं सुद्धा असं म्हणते आता इथे यमुना. तर आता ती बाई हसते बघा प्रेक्षक हो लांब थांबून. मा तुला बरं वाटत नाही आहे का असं म्हणतो आता इथे उदय बघा प्रेक्षक हो. काय टेन्शन आहे का तुला असं म्हणतो आता इथे उदय. काय होतंय मा तुला असं म्हणतो तो. मा खरंच सांग काय होतंय का तुला असं म्हणते आता इथे यमुना. काल सुद्धा तू अमृतावरतीही कसला तरी डाऊट घेतला होतास असं म्हणते आता इथे यमुना. हो ना, आणि आज काय भास आलाय तुला असं म्हणते आता इथे उदय. हा भास नव्हता माझा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अहो पण वहिनी भास नव्हता तर मग आरशावर आता काहीच लिहिलेलं नाही असं म्हणते आता इथे पौर्णिमा. आणि आरशावर लिहिलेलं असेल तर ते पुसलं कसं गेलं हा प्रश्न उरतोच ना असं म्हणते आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो. कावेरी मात्र विचारात पडते. करेक्ट आहे, मी हेच म्हणते मा असं म्हणते यमुना. कोणी लिहिलं तर ते लगेच पुसलं सुद्धा असं कसं होईल अगं असं म्हणते यमुना. मी खोटं बोलतेय का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि ओरडते ती. मी सांगितलं मी बघितलंय म्हणून असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बरं बरं तू शांत हो असं म्हणतो आता इथे उदय बघा प्रेक्षक हो. बस बघू इथे असं म्हणते सुलक्षणा. विश्वासच बसत नाही तुमचा असं म्हणते सुलक्षणा. इथे लिहिलं होतं मी मी बघितलं असं म्हणते ती. बस शांत हो बस असं म्हणतो आता इथे उदय. हे बघ मा शांत हो बरं आधी. हे बघ आमचं असं म्हणणं नाही आहे की तू खोटं बोलतेस, पण ना मा तू खूप घाबरलेली वाटतेस असं म्हणतो आता इथे उदय. तुझ्या मनावर काही दडपण आहे का असं म्हणतो उदय. नाही नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. मा असेल तर सांग तसं असं म्हणतो आता इथे उदय. आम्ही ऐकून घेऊ असं म्हणतो तो. काय होतंय का तुला असं म्हणतो तो. नाही नाही काय होत नाहीये रे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. खरंच लिहिलं होतं काहीतरी इथे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण ते असं कसं पुसलं गेलं हे मला नाही कळत आहे असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाकी सगळे नाराज होतात. काय ग काय झालंय असं म्हणते पौर्णिमा. शांत हो रडू नकोस असं म्हणून आता उदय तिला मिठी मारतो बघा प्रेक्षक हो. कावेरीला मात्र कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता इथे युग इकडे तिकडे बघायला लागतो आणि आता तो बघतो तिच्या आईकडे आणि आता हसतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे युग बघतो आणि तिला कळतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरीला मात्र काय कळतच नाही आणि सुलक्षणा खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती बाई मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक हो, की कसं तिने लिहिलेलं असतं लिपस्टिक घेऊन. छान आहे बाई रंग, मला तरी खरंच आवडला असं म्हणते ती. लावून घेते आपल्या ओठांना आणि तिने सगळा कारभार केलेला असतो बघा प्रेक्षक हो. कसं लिपस्टिक लावून घेतलेलं असतं तिने सगळं दाखवलं बघा प्रेक्षक हो, की कसं काय काय प्लॅन करून तिने त्या आरशावरती लिहिलेलं होतं. तर आता इथे सगळं दाखवलं बघा प्रेक्षक हो, कसं तिने लिहिलेलं असतं लिपस्टिकनी त्या मिररवरती आणि कसं ती बघत असते त्याच्याकडे हसत हसत बघा प्रेक्षक हो. आणि खूप खुश असते ती हा कांड केल्यामुळे. अरे असं म्हणते ती, हे काय गायब झाले लिपस्टिक. असं म्हणते आता इथे जादूची लिपस्टिक असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. लहान मुलांच्या जादुई वस्तूत मिळणार असं म्हणते आता ती. खूप घाबरणार आहे आता इथे सुलक्षणा आहे बघून असं म्हणते आता इथे ती बाई. आणि बिच्चारी असं म्हणते ती. मला तुला घाबरलेलं प्यायचं आहे ग असं म्हणते ती. आणि आता हे लिहिलेलं तू वाचशील ना तेव्हा तू जास्तच घाबरशील असं म्हणून हसते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा बरोबर कावेरी बसलेली असते. मा असं म्हणते आता इथे कावेरी. तर घाबरते सुलक्षणा.
मा का झालंय असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. एवढं घाबरलेलं मी तुम्हाला कधीच बघितलेलं नाही असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्ही माझ्यापासून काय लपवताय का असं म्हणते आता इथे कावेरी. मा असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. काय झालंय असं म्हणते ती. काय करू असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरीला सगळं सांगून टाकू का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. येऊ का वहिनी म्हणून आता इथे उपचार येते बघा प्रेक्षक हो. तर कावेरीला राग येतो ही का मध्ये आली म्हणून. हो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. या ना या असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. या म्हणून आता बोलवते सुलक्षणा आणि त्या आजीला बसवते म्हणजे सुद्धा युगची आई असते ना ती रूपांतर करून आलेली. बसा बसा असं म्हणते आणि बसते आता ती बाई बघा प्रेक्षक हो तिथे. तर कावेरीला डाऊट येतो. कसं कसं वाटतंय आता असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक हो. बरं आहे का असं म्हणते आता ती. तर आता सुलक्षणा म्हणते हो हो नाही म्हणजे मी ऐकलं आता काय झालं ते असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक होती. आणि घरातल्या खाजगी गोष्टींबद्दल विचारायचं म्हणजे थोडं असं म्हणते ती. नाही असं म्हणते सुलक्षणा. ठीक आहे असं म्हणते ती. तेवढ्यातच युग कॉल करून जात असतो बघा प्रेक्षक हो तिथून समोर. तर आता इथे कावेरी म्हणते मी जरा आलेच हा असं म्हणते आता इथे कावेरी आणि तिथून निघून जाते बघा प्रेक्षक होती आता इथे युगला बघितल्यामुळे. तर आता इथे युग दिसल्यामुळे कावेरी तिथून निघून जाते आणि आता ते काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो युगच्या आईला. तर आता इथे सुलक्षणा मात्र रडत बसलेली असते. तर आता इथे ती जी आलेली असते ना युगची आई रूपांतर करून वहिनी असं म्हणते आता ती. वहिनी तुमचं मन समजतं मला असं म्हणून नाटक करते ती. म्हणजे बघा कोणत्या बी आईला स्वतःच्या जीवापेक्षा पोराचा जीव लई प्यारा असतोय असं म्हणते आता ती परीक्षा हो. आणि त्याच्या जीवाला धोका आहे म्हटल्यावर तिला लई भीती वाटणारच की हो असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर सुलक्षणा म्हणते म्हणूनच माझ्या जीवाची घालमेल चालू आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर ती बाई म्हणते पण काय वाटतं तुम्हाला कोण करत असेल असं हे सगळं असं म्हणते ती बाई. नाही म्हणजे अशी तुमची कुणाची दुश्मनी आहे का असं म्हणते ती. छे छे नाही हो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तसं नवं असं म्हणते ती बाई. ते म्हणजे असं दुश्मनी असली की त्रास द्यायला काय बी करतात ना हो असं म्हणते ती बाई बघा प्रेक्षक हो म्हणून विचारलं असं म्हणते ती. तर सुलक्षणा म्हणते नाही नाही तसं काहीच नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. आता ही एक असं म्हणते ती बाई. बोलू का मी तुम्हाला असं म्हणते ती. राग येणार नसेल तर बोलते असं म्हणते ती. तर सुलक्षणा म्हणते बोला ना. तर आता इथे पाणी घेऊन पित असतो बघा प्रेक्षक हो युग आता माठातलं. तर आता तेवढ्यातच कावेरी येते आणि चाकू लावते त्याला पाठीमागे. ए काकूबाई काय चाललंय तुझं असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो युग. तुझ्या आयुष्यात काय चाललंय ते सांग नाहीतर इथेच मानेवर साईन करेन मी तुझ्या असं म्हणते आता इथे कावेरी. माझं कुठे काय चाललंय उलट मी तर झोपायच्या आधी पाणी घ्यायला आलो होतो असं म्हणतो युग. ए कधीतरी माझ्यावरती विश्वास ठेव काकूबाई असं म्हणतो आता इथे युग. तर आता इथे सॉरी सॉरी असं म्हणते आता तो. तुझा काय प्लॅन आहे ना ते सांग असं म्हणते आता इथे कावेरी. का मला त्रास देतोयस असं म्हणते ती. अरे मी कुठं त्रास देतोय असं म्हणतो आता इथे योग. आणि मला माहिती आहे ह्या सगळ्यामध्ये ना तुझंच स्वतः असं म्हणते आता इथे कावेरी. मा ना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे आहेत ना तुला असं म्हणते आता इथे कावेरी. ए असं म्हणतो आता इथे योग. ए काकूबाई डोका आउट ऑफ सर्व्हिस झालंय का तुझं. उद्या अमेरिकेहून हल्ला झाला म्हणजे म्हणशील मीच केला म्हणून असं म्हणतो आता इथे योग. ह्या सगळ्याशी माझा काही संबंध नाही असं म्हणतो तो. ए माझ्यासमोर ऍक्टिंग करायची नाही असं म्हणते कावेरी. खोटारडेपणा चालणार नाही तुझा असं म्हणते ती. तर आता इथे तो म्हणतो आणि कशावरून तुझा खोटारडेपणा त्यांना कळला नसेल असं म्हणतो आता युग. म्हणजे असं म्हणते आता इथे कावेरी. तर तो म्हणतो म्हणजे त्यांचा लाडका यश या जगात नाही आहे म्हणून कळलं असेल तर त्यांना असं म्हणतो आता इथे योग. आणि तू त्यांच्यापासून हे लपवलंस म्हणून झालं असेल त्यांना त्रास असं म्हणतो तो. अरे तू असं म्हणते आता इथे कावेरी. मी अजून तरी त्यांना काही बोललो नाही असं म्हणतो आता इथे योग. पण ही गोष्ट त्यांना बाहेरून कळूच शकते ना असं म्हणतो तो. आणि विचार कर जेव्हा त्यांना कळेल की तू त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहेस तेव्हा काय वाटेल त्यांना असं म्हणतो बघा प्रेक्षक हो युग. तर आता इथे कावेरीला खूप टेन्शन येतं काय करतील आता इथे मा म्हणून बघा प्रेक्षक हो. आणि ती त्या शॉक पण असते आणि टेन्शनमध्ये पण असते. तुम्हाला जी भीती वाटते ना ती घालवायचा एक तोडगा आहे माझ्याकडे असं म्हणते आता ती. चालेल का तुम्हाला बघा असं म्हणते ती बाई. तर आता इथे सुलक्षणा म्हणते बोला ना. ही बघा ही उदी आहे असं म्हणते आता ती बाई. उदी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. म्हणजे बघा ही उदी झोपताना आपल्या उशाशी ठेवलं का नाही की आपलं रक्षण होतंय. म्हणजे आता तुमचा विश्वास आहे का नाही मला नाही माहिती पण नुकसान तरी काय होणार नाही. वाईट वंगाळ काहीतरी कोणाची नजर तरी पडणार नाही असं म्हणते ती बाई. तर सुलक्षणा काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. तर आता चाकू घेतो बघा युग हातातून आता कावेरीच्या आणि टशन देतो तो तिला. तर आता कावेरी पण घाबरते तिच्या हातात चाकू असल्यामुळे. बरोबर आहे तुमचं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. आमच्या भल्याचा किती विचार करता हो तुम्ही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर ती बाई म्हणते आहो. तर आता इथे देते बघा प्रेक्षक होती पुढी. आता ती सुलक्षणाला ही उधी मी नक्की ठेवेन माझ्या उशाशी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चालल चालल असं म्हणते ती बाई बघा प्रेक्षक. बरं मग मी येऊ का असं म्हणते ती बाई. आणि हा हा असं म्हणते सुलक्षणा. आराम करा असं म्हणते आता ती. तर तुम्ही आराम करा असं म्हणते सुलक्षणा आणि ती बाई निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे ऍक्टिंग करत करत
आपली काठी टेकवत टेकवत बाहेर जाते बघा प्रेक्षक होती. आणि आता ती खुश असते कारण सुलक्षणाला तिने गुंडाळलेलं असतं ना बघा प्रेक्षक. तर आता इथे सुलक्षणाला परत तेच विचार येतात की काहीतरी होणार हृदयला म्हणून. तर आता इथे युगला दाखवलंय, नको तिकडे असं म्हणतात इथे युग कावेरीला, नको तिकडे खूप डोकं चालतं तुझं असं म्हणतात इथे युग बघा प्रेक्षक. तर आता इथे तो फळांवरती मारतो तो चाकू. तर आता इथे युग बघतो कावेरीकडे आणि जवळ जातो तिच्या बघा प्रेक्षक. आणि आता तो तिच्याकडे बघतच असतो आणि आता तो स्टाईल मारतो आणि निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे कावेरी इकडे तिकडे बघायला लागते, युग नाही तर कोण करतंय सगळं असं म्हणते आता इथे कावेरी बघा. तिला प्रश्न पडतोय, मला त्रास व्हावा असं दुसरं कुणाला वाटतंय असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक. तर आता इथे रात्र झालेली दाखवली आहे. तर आता इथे असं दाखवलं आहे की सुलक्षणा म्हणते, ह्या आरशावर लिहिलेले शब्द हे अचानक कसे काय गायब झाले असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, मला 100% खात्री आहे की हा आरशावर लिहिलेले शब्द मी वाचले तसं म्हणते आता इथे सुलक्षणा. स्वतःच्या डोळ्याने मी हे सगळे शब्द पाहिले तसं म्हणते आता ती. पण आता काय झालंय, उदय उदय असं म्हणते बघा प्रेक्षक सुलक्षणा आता इथे. तर आता इथे सुलक्षणाला खूप त्रास होतो, माझ्या उदयच्या जीवाला धोका आहे असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक. तर आता ती पुढे घेते बघा प्रेक्षक सुलक्षणा आपल्या हातामध्ये. भावुक होते ती खूप बघा प्रेक्षक आता इथे. मला वाटतं ह्या उदयची माझ्यापेक्षा उदयलाच जास्त गरज आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि आता ती बाई थांबून बघत असते बघा प्रेक्षक सुलक्षणा काय करते ते म्हणून. तर आता ती पुडी घेऊन बाहेर जाते बघा प्रेक्षक सुलक्षणा. आणि आता ती उदयच्या खोलीमध्ये जाते ती पुडी घेऊन, ज्याच्यामध्ये तो अंगारा असतो म्हणजेच त्याच्यामध्ये विभूती असते ना प्रेक्षक. तर आता इथे ती बाई थांबून सगळं बघत असते आणि सुलक्षणा मात्र आत गेलेली असते. आणि ही बाई मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक आणि हसत असते बघा प्रेक्षक होत आता इथे. माझ्या जाळ्यात हळूहळू अडकत चालली असतो सुलक्षणा असं म्हणते ती बाई. आता बघ तुला कशी कठपुतळीसारखी नाचवते मी असं म्हणते ती बाई बघा प्रेक्षक म्हणजे योगची साई. तर आता इथे ती बाई अजून काय काय कुटत असते बघा प्रेक्षक. झाली उदी तयार, आता किती वेळ लागतो उदी तयार करायला असं म्हणते ती. आता या उदीमुळे उदय इतका गाढ झोपेल की तो परत उठणारच नाही असं म्हणते ती बाई. सुलक्षणा, माझा यश माझ्यापासनं हिरवून घेतलास तू असं म्हणते ती बाई. आता तुला कळेल मी काय भोगले एवढ्या वर्षात असं म्हणते ती. ही जे भोगलंय ना त्याच्यात दुप्पट भोगायला लावणार आहे मी तुला असं म्हणते ती बाई बघा प्रेक्षक. तर आता ही अशी आई आहे बघा प्रेक्षक ही बाई. तर आता इथे ती पुडी तयार करते आणि एका कागदामध्ये भरते ती सगळी उदी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सुलक्षणा जाते उदयच्या खोलीमध्ये आणि आता ती उभूती असते ना प्रेक्षक हो ती आपल्या हातामध्ये घेते. आणि आता इथे गाढ झोपलेला असतो बघा प्रेक्षक उदय. तर आता सुलक्षणा म्हणते, देवा माझ्या उदयचं रक्षण कर असं म्हणते आता इथे सुलक्षणा. त्याच्या प्रत्येक संकटाच्या पाठीमागे तू उभं राहा असं म्हणते. आणि आता ती विभूती लावते बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्याच आता इथे उदय उठतो. तेवढ्यातच अशी आई तिथे आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे उदय उठतो आणि म्हणतो, मा काय झालं मा असं म्हणतो आता इथे उदय. उदी आहे असं म्हणते ती, तुझ्या रक्षणासाठी लावते असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता हात लावून बघतो उदय. मा असं म्हणतो आता इथे उदय, काय सगळं असं म्हणतो तो. हे बघ उदय असं म्हणते सुलक्षणा, आपल्या घरावर कुणाच्या काळ्या मनाची सावट पडली आहे आणि त्यामुळे मी घाबरत आहे असं म्हणते सुलक्षणा. आणि आता तुझ्या बाबतीत अजिबात काही व्हायला नको असं म्हणते सुलक्षणा, माझ्या समाधानी लावून घे असं म्हणते ती. हो हो बरं असं म्हणतो आता इथे उदय बघा प्रेक्षक लाव लाव असं म्हणतो तो. तर आता इथे लावते ती त्याला उधी. देवी तुझ्या पाठीमागे सदैव राहील असं म्हणून ती आता उधी लावते बघा प्रेक्षक उदयला. काळजी करू नकोस असं म्हणतो आता इथे उदय. आणि तो म्हणतो काही होणार नाही मला असं म्हणतो आता इथे उदय बघा प्रेक्षक तू जाऊन झोप आता असं म्हणते आता इथे तो. तू सुद्धा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि आता इथे उदय झोपतो बघा प्रेक्षक तर आता इथे सुलक्षणा जी असते ती त्याच्या चेहऱ्यावरचा हात फिरवते, आईची माया देते त्याला. आणि आता इथे उदय खूप खुश होतो बघा प्रेक्षक हात पकडतो आता तो सुलक्षणाचा. आणि आता इथे सुलक्षणा निघून जाते तिथून बघा प्रेक्षक तर आता इथे ती बाई म्हणजे यशची आई थांबून सगळं बघत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे सुलक्षणा बाहेर जाते दरवाजा बंद करून. तर आता इथे यशची आई येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते तर आता इथे उदय झोपलेला असतो ना. तर आता ती म्हणते, मला माहिती होतं सुलक्षणा असं म्हणते आता ती. ती म्हणते की तुला उधी दिली की तू लगेच जाऊन उदयला लावणार असं माहिती होतं मला असं म्हणते आता इथे अशी आहे. कारण तुझं खरं प्रेम तुझ्या उदयवरच आहे असं म्हणते आता ती. माझ्या यशवर तुझं खरं प्रेम नव्हतंच कधी, तुला फक्त जगाला दाखवून द्यायचं होतं की मी त्याला लहानाचा मोठा केला असं म्हणते ती. आज आता उदय मरेल आणि त्याला आपण जबाबदार आहोत हे कळल्यावर तुझी जी अवस्था होईल ना, आपल्या मुलाच्या मृत्यूला आपणच जबाबदार. हे दुःख खूप वाईट असतं सुलक्षणा, ते दुःख आज मी तुला देणार असं म्हणते ती बाई. आणि या दुःखातून तू कधीच बाहेर पडू शकणार नाहीस असं म्हणते ती. तर आता इथे उदय झोपलेला असतो ना प्रेक्षक तर आता परत यश तिकडे येते बघा जवळ त्याच्या.
बघा किती गाढ झोपलाय हा असं म्हणते आणि आता त्याचा हात पकडते बघा प्रेक्षक चेक करण्यासाठी की तो गाढ झोपलाय की नाही. तर आता इथे बघते ती, तर आता गाढ झोपलाय म्हणून कळतंय तिला बघा प्रेक्षक. तर आता इथे ती म्हणते तुला मरावंच लागेल उदय असं म्हणते ती, कारण तू सुलक्षणाचा मुलगा आहेस ना असं म्हणते बघा प्रेक्षक ती. आता श्वास कोंडून मेलास तर ते तुला सुद्धा कळणार नाही असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक कावेरी आणि युग तिथे झोपलेले असतात आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे कावेरीला जाग येते बघा प्रेक्षक. तर आता ती वळत असते इकडून तिकडे वगैरे आणि सोफ्यावरती झोपलेला असतो आता इथे युग बघा प्रेक्षक. तर आता तेवढ्यातच कावेरीला जाग येते आणि आता ती उठून बसते. तर आता इथे कावेरी बघते पाणी आहे का म्हणून. तर आता जगमध्ये पाणी नसतं. तर आता इथे कावेरीला वाटतं, अरे झोपताना पाणी घ्यायला विसरले मी आज असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे बघा यशची आई बघा प्रेक्षक उद्याच्या खोलीमध्ये असते ती आता एसी कडे बघते. तर आता ती बाई बघा प्रेक्षक उभारते आता बेडवरती आणि आता त्या एसी कडे जाते बघा प्रेक्षक होती आता ती बाई. तर आता काहीतरी करते बघा प्रेक्षक होती आता एसी सोबत आणि आता ती खाली येते. आजची रात्र तुझी शेवटची उदय असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक उद्यापासून सुलक्षणाच्या दुःखाचा नवा अध्याय चालू असं म्हणते ती आणि निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. आणि काहीतरी एसी मधून पावडर सकाळते बघा प्रेक्षक तर आता तिथे झोपलेला उदय. तर आता इथे कावेरी जाते युगकडे बघा प्रेक्षक तर आता तिथे पाणी ठेवलेलं असतं ना, ग्लास भरलेला म्हणजे प्यायला नाही आहे ह्यातून असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे युगला जाग येते बघा प्रेक्षक तर आता कावेरी पाणी पित असते. शी असं म्हणते आता इथे कावेरी. नकोच असं म्हणते आता इथे कावेरी. याने तोंड लावलं असेल तर असं म्हणते आता इथे कावेरी. आणि तो ग्लास तिथेच ठेवते बघा प्रेक्षक होती. तर आजचा भाग इथे संपतो. बघायत रेकॅपमध्ये काय येते. तर गॅस शेगडी तर वास येतच नाही असं म्हणते आता इथे कावेरी. काहीतरी गडबड आहे असं म्हणते आता इथे कावेरी आणि उदयच्या खोलीकडे जाते ती. हा वास बाहेर जाऊ दे म्हणून कपडा लावलाय बहुतेक असं म्हणते आता इथे कावेरी आणि दरवाजा उघडते ती. आणि आता तिला खूप त्रास होतो कारण आता वास येत असतो ना खूप. उदय भाऊजी असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक आणि उचलत असते त्याला ती. तर तिला उचलायलाच येत नाही बघा प्रेक्षक आणि आता तिला सुद्धा चक्कर येते आणि ती पण खाली पडते बघा प्रेक्षक तर प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.